माझी यूट्यूब फॅमिली, कशा आहात? बरे असणार, मी पण बरी आहे। व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आपण जर यूट्यूब चॅनल जर आपण ओपन केलं आणि यूट्यूबवर जर आपण काही माहिती नसताना सुद्धा आपण जर यूट्यूबवर काम करत असलं तर ही आपली कोशिश म्हणजे आपली प्रयत्न चांगला असतो। तर आपण करतो म्हणून आपल्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना कळतं ना, तर त्यांची थिंकिंग बघा कशी असते। मी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, पूर्ण म्हणजे तुमच्या लाईफमध्ये असं होतं का? माझा पूर्ण व्हिडिओ बघणार ना तुम्ही, तर मला तुम्ही सांगा कमेंट करून की हा ताई हे असे गोष्टी तुमच्यासोबत बी झालेल्या आहे। तुमच्यासोबत झाले असेल तर जरूर मला मेसेज करा। आणि तुम्ही पण ताई मला लाईक फॉलो करा, दादा तुम्ही पण मला लाईक फॉलो करणार, तेव्हा तर आम्ही पुढे येणार ना। आता छोटेसे यूट्यूबवर आहेत आम्ही, आता नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, तर तुम्ही सपोर्ट करा। मी तुमचीच बहीण आहे, तुमच्यातली एक आहे मी, तरी तुमच्यासारखीच काहीतरी आशा घेऊन यूट्यूबवर अकाउंट ओपन केलेलं आहे। ॲक्च्युलीमध्ये मला तेवढं काही एवढं म्हणजे हे येत नाही, पण मी काहीतरी प्रयत्न करते आणि प्रयत्न करत राहणार। तुमचा सपोर्ट मला जास्त गरजेचा आहे। मला महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुमच्या लाईफमध्ये पण होतं काय असं मला सांगा जरूर मेसेज करून, की आपले जे मी जे कामाच्या याच्यामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये जे होणार किंवा लाईफचं जे पण असणार रोजची रुटीन तीच मी शेअर करते। मला गाणे चांगले वाटतात तर मी गाण्यांवर लिपसिंग करून शॉर्ट व्हिडिओ पण टाकते। तुम्ही बघू शकतात मी आता लॉंग व्हिडिओ आता टाकला आहे, म्हणजे लॉंग व्हिडिओची पण रिक्वायरिंग असते म्हणून आपण लॉंग व्हिडिओ पण टाकला पाहिजे, म्हणून मी लॉंग व्हिडिओ पण टाकते। मला वेळ नसतो पण तरी पण एखादी व्हिडिओ टाकला पाहिजे। तुम्ही पण टाकत राहा। लॉंग व्हिडिओ आपल्याला ग्रोथ वाढवतो आणि आपण शॉर्ट व्हिडिओ आपल्याला टाईम नसतो म्हणून शॉर्ट व्हिडिओ पण टाकले तरी चालतं। शॉर्ट व्हिडिओला पण आता यूट्यूबनी पैसे वगैरे चालू केलेले आहेत। मग म्हणायचं मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आपले नातेवाईक असतात ना, ते यूट्यूब चॅनलवर आपला व्हिडिओ बघतात आणि बघून चोरून का असं ना बघतात, किंवा कोणी त्यांना दाखवलं तर बघतात। पहिलेच बोलणार की ही जे काम करत होती ते आम्हालाच माहिती होतं, हे दुनियादारीला दाखवते, मी पेशंट केअरचं काम करते, मी हे करते, मी ते करते। आणि कशाला दाखवायचं बाई हे असं सगळं? का नाही दाखवायचं? कामाची काय लाज आहे हो? तुम्हीच सांगा ताई, तुम्हीच सांगा भाऊ, कामाची लाज आहे का? काम कुठलंही करा, आपल्या कष्टाला बळ येतं। आपण म्युन्सिपाल्टीमध्ये लागलो तर पगार भरपूर घेतात, पण घाण गुण काही काढतात, त्याची लाज नाही वाटत। आणि जर आपण हॉस्पिटलमध्ये जर कम पैशामध्ये काम करत असलं तर ते काम सांगू नका। पेशंट केअरचं काम करतात म्हणून तुम्ही यूट्यूबवर किंवा कुठं सोशल मीडियावर सांगू नका। का नको सांगू? तुम्ही मला फोन करून सांगता ते की असं हे तुझा असा व्हिडिओ बघितला, तसा व्हिडिओ बघितला, मग कमेंटमध्ये पण भुका ना, कमेंटमध्ये भुकलं तर मला काहीतरी फायदा होईल। फोन करून तुम्ही असा पण तुमचाला वेळ घालता, ते तुमचं रिचार्ज घालवता, ते मग कमेंट करा, कमेंट करून सांगा ना की बाबा हां असं आहे, तसं आहे। हां काय मैत्रिणी असू दे, काही असू, सगळ्या गोष्टीची जळण असते, नातेवाईकांना पण आणि मैत्रिणींना पण। म्हणून काहीच करायचं नाही, कोणाचा कॉल रिसीव्ह करायचा नाही। कोणाला महत्त्वाचे बाता करायचे असल्या ना, त्यांना म्हणावं आमच्या घरी या, भाडं खर्चून तेव्हा बोला। तोपर्यंत आपण यूट्यूबवर आपलं काम भलं आणि यूट्यूबचं आपलं व्हिडिओ वगैरे काढणं भलं। मी तर तेच धरलं आहे बाबा। आता काही असू दे, लोकांना आपण किती वेळ दिला आणि किती मदत केली, कुणाला काही उपकार नाही। माझ्यासोबत असं झालं आहे, तुमच्यासोबत असं झालं आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा। महत्त्वाची गोष्ट हीच सांगायची होती तुम्हाला की नातेवाईक आणि मैत्रिणी आपल्या फक्त टाईमपास करून घेतात आणि आपल्याकडून वेळ काढून घेतात, आपल्याकडून टाईम। मी खरं सांगायला गेलं ना, हा व्हिडिओ याच्यासाठी बनवते की खूप मी निराश झालेली होती की आपण काम करतो, काम करून आपण 2 पैसे कमवतो, पण कसं असतं आपले नातेवाईक वगैरे खूप आपले म्हणजे जेव्हा आपली गरिबी असते ना तेव्हा आपल्या संग जास्त बोलत नाही, पण थोडे आपल्याजवळ पैसे दिले असले ना तेव्हा कॉल करतील, कसे आहेत, काय आहेत ते सगळं विचारतील। पण आपल्या जे घरामध्ये जर जरा परेशानी आली आणि आपण जर खऱ्या गोष्टी त्यांना सांगत गेलो ना, तर ते आपल्या मजाक उडवतात, ऐकून घेतात पण मजाक उडवतात की बाबा तिचं घरामध्ये असा प्रॉब्लेम आला। मैत्रिणी तर जास्त माहिती आहे का काय बोलतात मैत्रिणी? काय मैत्रिणी बोलतात की बाबा
तुझी मला काही कथा ऐकायची नाही आहे, तुझं सदाघरी तेच कथा असते आणि काय मामाला कशाला. पण असं नाही करायला पाहिजे मैत्रिणींनी. सगळं असं एखादं आपण एक मैत्रिणी असतात आपल्या किंवा घरच्या व्यक्तीला आपण काही गोष्टी सांगू शकत नाही, मग त्या मैत्रिणीला आपण सांगतो. पण ती जर ऐकून घेत नसली तर मग ती कशाची मैत्रीण हो, कशाची मैत्रीण. आता तुम्ही समजू शकतात की मैत्रिणी आपण कशासाठी बनवतो. बहीण असली तर बहिणीला पण आपण आपल्या दुःखाच्या गोष्टी सांगून ते बहिणीला दुःख देऊ शकत नाही, किंवा भाऊ किंवा आई. तर आपण मैत्रिणीला एकमेकांचं दुःख सांगू शकतो. पण त्या मैत्रिणी अशा असतात, जेव्हा त्यांना गरज पडते तेव्हा ते बोलतात. आणि आता असे हल्ली तर माझ्या मैत्रिणी अशा झालेल्या आहेत की त्यांना काम पडलं तेव्हाच बोलतात माझ्याशी. आणि काम पडो नको पडो मी तर सगळ्यांना आठवण करते, पण माझा जर कॉल रिसीव करत नाही तर मला खूप दुःख होतं. मी त्याच्याकरता आता हे विचार केला आहे की बाबा कोणी आपल्याला कॉल केला तर आपण त्याचं उत्तर द्यायचं, नाही कॉल केला तर आपण बी गप्प बसायचं. देवाजवळ एकच भगवंताच्यावर प्रार्थना करेल मी तर, की बाबा परमेश्वर सगळ्यांना सुखी राहू दे, त्याच्यानंतर आम्हाला सगळ्या परिवाराला सुखी राहू दे. मला कष्टाला बळ दे, मी कष्ट करत राहील आणि मला जर चांगली बुद्धी अशी देत राहा की मी जे पण काम करते ते चांगलं इमानदारीने आणि मेहनतीने करायला पाहिजे. मी एवढीच इच्छा माझ्या मनामध्ये मी देवांना प्रार्थना करून बोलते. पण आता बघा कोणाचं पण असू दे, ज्याचे त्याचे काय प्रॉब्लेम असले नाही असले, एवढा प्रॉब्लेम कोणालाच नसतो की 2-2, 4-4 महिने मैत्रिणी ज्या घट्ट मैत्रिणी असल्या आणि घट्ट मैत्रिणी 4-4 महिने 3-3 महिने बोलत नाही. तुम्हाला घरी म्हणजे जगातमध्ये एखादी वेळेसला असं बोलतात की जगामध्ये असं सगळे आहेत, माझे पण तूच एक खास मैत्रीण एकच असते, असं खोटं बोलून मन धरायचं. आणि जेव्हा मग आपण जवळ जाणार तेव्हा सगळं सांगायचं, नाही आम्ही तर एकच मैत्रीण केलेली आहे. असं कोण एकिंग करणार आहे सांगा. अशा तुमच्या आयुष्यामध्ये आहेत का कोणी मैत्रिणी की बाबा तुम्हाला कॉल नाही करणार, 6-6 महिने 5-5 महिने तुमच्या मैत्रिणी तुम्हाला कॉल नाही करणार. तुम्ही एका ताटात जेवलेले, एका ताटात आपण जेवण खाऊन करून म्हणजे आपण एक सोबत एवढं राहिलेलो आणि एक अचानकच काही माझी गरिबी परिस्थिती आली म्हणून मी त्यांना मदत नको मागावं, मी त्यांच्याकडनं मदत घेतली नाही पाहिजे म्हणून माझ्यापासून लांब गेलेत. म्हणजे असं होतं का हो? असं नसतं. पैसा नका द्या, मदत नका करा. मला मी बी समजू शकते, तुम्ही पण माझ्यासारखेच काम करतात आणि मी पण एवढी हे नाही आहे की तुमच्यापासून मी काही एवढी मदत मागे की माझ्या गरजी भागायला पाहिजे म्हणून. आणि मला चांगलं पण नाही वाटणार, मी दुःखी तर दुःखी माझ्या मैत्रिणीला दुःखी करीन. मला तुम्ही समजून घेतलं नाही आहे. मी एकच म्हणते, मला समजून घेतलं असतं तर तुम्ही चांगली मैत्रीण घालवली नसती तुमच्या आयुष्यातून. घालवली म्हणजे दुरावा आला म्हणजे घालवली. मी नाही विसरली, ते विसरलेत मला. आणि नातेवाईकांची गोष्ट, नातेवाईक तर माझे आहेच, कुणाचे पण नातेवाईक असतात. बोलायला एवढं मोठं तोंड फाटतं त्यांचं, पण मदत म्हणली ना नाही करू शकत. माझ्या तर आयुष्यामध्ये कोणीच मला कोणी मदत केली नाही, मला पाहिजे पण नाही कोणाची मदत. मी म्हणजे एक सांगते तुम्हाला, जर आपल्याला फक्त कोणी बोलत असलं काही असलं तर हिंमत येत असते. पण मी तर म्हणते ना, माझ्या पाठीशी काहीतरी असं माझ्या मनामध्ये अशी शक्ती ती आहे. अशी शक्ती तुम्ही पण एक बनवून ठेवा की बाबा आपल्याला कधी कोणी एकदम कुठल्या बी मुसीबतला आपण एखाद्या दगडासारखं उभं राहिलं पाहिजे. आणि तो दगड कसं उभा असतो तसं आपण उभं राहिलं पाहिजे. आणि असं जर राहिलं तर आपण सगळ्या गोष्टी जिंकू शकतो. तर माझं हेच म्हणणं आहे की बाबा नातेवाईकांचं, तुम्ही जर नवीन यूट्यूबवर असेल आणि तुम्हाला जर इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, फेसबुकवर तुम्हाला जर आवड असेल आणि तुम्हाला जर पुढं चालून 2 पैसे, तुमचे टॅलेंट, तुमच्यामध्ये चांगले गुण असले, तुमचे चांगला व्हिडिओ बनवत असले, चांगले तुमची हे असले तर व्हिडिओ असले तर तुम्ही जर पुढं गेले तर हेच लोक त्यात असा वेळ येईल की हेच लोक तुमची तारीफ करतील आणि तुमच्या घरापर्यंत येतील आणि तुम्हालाच म्हणतील आमच्यासोबत व्हिडिओ काढ, आमच्या घरी ये, व्हिडिओ काढ आमच्यासोबत, असं सगळे बोलतील. तुम्ही त्याच्यामुळं ना आपलं आपण करत चला. जेव्हा आपण सक्सेस होतो ना तेव्हा सगळे जवळ येतात. जसं बोलतात ना की बाबा गुळाजवळ माख्या भनभन करतात, तसं आपण गुळ बनवून चाला. आणि गुळाजवळ माख्या म्हणजे नातेवाईक आणि मैत्रिणी या सगळ्या आल्या पाहिजे. आणि आपलं जीवन गुळासारखंच पाहिजे. डायबिटीस नाही झाली पाहिजे कुणाला.
आपण सगळ्यांना फायद्यासाठीच गुड म्हणून राहिलो पाहिजे. हीच माझी सांगायचं तुम्हाला, म्हणून मी व्हिडिओ बनवला आहे. बाय बाय.